खोट्या बातम्यांपासून राहा दूर, सत्य माहिती बघण्यासाठी आपले व्हिडिओ बघा। हे बघा, लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना आहे आणि या योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता दिला जातो, बरोबर ना लाडक्या बहिणींनो। आता जो हप्त्याची तुम्ही एवढ्या दिवसांपासून वाट बघत होते, तो हप्ता अखेरकार तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला। हो, आणि बघा, फक्त नोव्हेंबरचे 1500 रुपये नव्हे तर काय काय तुम्हाला भेटणार आहे ते बघा। तुम्हाला पहिले नोव्हेंबरचे 1500 रुपये येणे सुरू झाले, हे बघा। तर नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपये जो आहे तो सुरू झाला अखेरकार, आणि याचं GR ऑलरेडी येऊन गेला, तर त्यामुळे नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा झाले। परंतु तुम्हाला आता अजून 3000 रुपये दिले जात आहे, आणि हे जे काही 3000 रुपये आहे ना बहिणींनो, हे 2 महिन्याचे हे आहेत। तर बघा, डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे देखील 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आजच वाटप सुरू झाले, आजच वाटप सुरू झाले। आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा, 24,000 रुपये संदर्भात पण तुम्हाला अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। 24,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट पण तुम्हाला सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा, माहिती फार दमदार आहे। चला, इथून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता माझ्या सर्व माता बहिणींचं, लाडक्या बहिणींचं स्वागत आहे चॅनलमध्ये। हे बघा बहिणींनो, जेव्हा पण मी तुम्हाला काही नवीन सांगण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा ना तुम्ही व्हिडिओ बघत नाही। तुम्ही व्हिडिओ बघत नाही, जेव्हा नवीन अपडेट आलेले असते तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत नाहीत। तर व्हिडिओ बघत राहा, आपले चॅनलचे रेग्युलर रोज एक व्हिडिओ येत असतो आपल्या चॅनलवर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी। तर त्यामध्ये रोज तुम्हाला काही ना काही नवीन माहिती पाहायला मिळते। तर आज तुम्हाला भरपूर नवीन अपडेट आणि टॉप कामाच्या बातम्या, जे तुम्हाला चांगलंच माहीत आहे, कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला त्या बातम्या पाहायला भेटणार नाहीत। फक्त मी तुम्हाला त्या बातम्या सांगत असतो। काय बातम्या, त्या बातम्या पण सांगतो। टॉप कामाच्या आपण बातम्या बघणार आहोत, आणि सर्वसामान्य जनतेसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या त्या बातम्या असणार आहेत। आणि आता आपण पहिले लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल इथे बोलणार आहोत। आणि जे अपडेट समोर आलेलं आहे ना, एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे बहिणींनो। तर भरपूर बहिणींचा आता हप्ता बंद करण्यात येत आहे। हो, तुमचा पण हप्ता बंद होऊ शकतो, जरी ही चूक आता मान्य केली जाणार नाही। सरकार म्हणत आहे ही चूक आम्ही आता मान्य करणार नाहीत, आम्ही डायरेक्ट हप्ता बंद करू। मग तुम्हाला तो पछतावा होईल की नाही ते तुमचं तुम्ही बघा, असं आता सरकार म्हणणार आहे। कारण तुमची एक चूक ही मोठी चूक असणार आहे, ती हप्ता बंद होण्याची। आणि बघा, जवळपास किती बहिणी, आता जवळपास भरपूर मोठा आकडा समोर आला, तो आकडा तुम्हाला पुढे सांगतो मी। एवढ्या बहिणींचा हप्ता आता बंद केला जात आहे, डायरेक्ट बंद। आणि ते यादी आलेली आहे, ती डायरेक्ट यादी आहे, त्यामध्ये जर तुमचं नाव असेल ना, तर तुम्हाला पण हप्ता बंद होईल, तुमचा पण डायरेक्ट वरून हप्ता बंद होईल। तर काय आहे ती यादी, चला ते यादीबद्दल आपण पहिले समजून घेणार आहोत। मग नोव्हेंबरचा हप्ता किती जणांना आला आणि 3000 रुपये पण किती जणांना आले, 24,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, या सर्व माहिती आणि टॉप कामाच्या बातम्या, ही सर्व माहिती आपण बघूया आता। चला, आता शेवटपर्यंत माहिती बघा, संपूर्ण माहिती कामाची आहे। हे बघा लाडक्या बहिणींनो, तर आता पडताळणी तुम्हाला करायला सांगितली होती, म्हणजे KYC तुम्ही केले असेल तर चांगली बात आहे, जरी नाही केले असेल तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे, डायरेक्ट हप्ता बंद होणार आहे। परंतु आता एक नवीनच कारण समोर आलं आहे, त्या कारणामुळे आता लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केला जात आहे। आणि एक आकडा समोर आलेला आहे, तो आकडा काय आहे ते सांगतो तुम्हाला। हे बघा, नोव्हेंबरचे 1500 रुपये राज्यातील ज्या बहिणी पात्र आहेत, लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे, पात्र असणं गरजेचं आहे, तुमची KYC झाली पाहिजे, आणि एक महत्त्वाचं
DBT आणि आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक पाहिजे बस. मग तुमचा हप्ता येण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. आणि बघा, निवडणूक झाली, निवडणूकचा निकाल लागला आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनी मोठी घोषणा केली. तर विजय होताच काय मोठी घोषणा केली की आम्ही लाडक्या बहिणींच्या निधीत वाढ करणार आहोत, आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत, परंतु योग्य वेळ आल्यावर आम्ही देऊ असं त्यांनी बोललेलं आहे. त्यामुळे आता सध्या तरी तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाहीत, परंतु पुढे निधी वाढून येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1500 ऐवजी मग 2100 रुपये दर महिन्याला भेटणार आहेत बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात? आता समजून घ्या अत्यंत टॉप माहिती. भरपूर बहिणींना हप्ता बंद, चला ती माहिती पहिले बघूया, मग किती जणांना हप्ता आला ते पण सांगतो. लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, हे बघा तुमच्यासाठी फार उत्तम माहिती आहे. आता व्हिडिओ पूर्ण बघा. जी माहिती मी तुम्हाला देणार आहे त्या माहितीकडे लक्षपूर्वक आता तुम्ही लक्ष देऊन ऐका. काय आहे अपडेट? तुमच्या समोर आहे अपडेट. हे बघा, 35 ते 40 लाख लाडक्या बहिणी होऊ शकतात अपात्र. हे मोठे कारण हप्ता थांबणार. सर्वांचा थांबेल का? नाही, सर्वांचा थांबणार नाही. तर हे कारणास्तव, आता जे कारण मी तुम्हाला सांगणार आहे त्या कारणास्तवच त्या बहिणींचा हप्ता थांबणार आहे. हे बघा, सर्वांचा थांबणार नाही, जवळपास 41 लाख बहिणींचा हप्ता थांबू शकतो. आणि त्याचं कारण काय आहे बघा, राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता एक महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. मात्र राज्यातील सुमारे 40 लाख महिलांची KYC अद्याप पूर्ण झालेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागच्या वेळी आकडा होता 1 कोटी, तर 1 कोटी बहिणींची KYC झालेली नव्हती, परंतु आता आकडा समोर आला आहे 40 लाख. तर 40 लाख बहिणींची अजूनपर्यंत KYC झालेली नाही. तर KYC ज्यांचे झाले नसेल त्यांचा हप्ता आता बंद होणार आहे. हे बघा, तर यामुळे या महिलांना मिळणारा मासिक हप्ता बंद होण्याची किंवा त्या कायमचा अपात्र ठरण्याची भीती आता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून डेडलाईन जारी. आता प्रशासनाने, शासनाने बघा काय माहिती दिलेली आहे बहिणींनो तुमच्यासाठी. राज्यातील लाखो महिलांचे अर्ज केवळ KYC अभावी प्रलंबित आहेत. नवीन वर्षाच्या 2026 सुरुवातीपूर्वी हे अर्ज निकाली काढण्यासाठी सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयांना कडक डेडलाईन दिले आहे. ज्या महिलांचे KYC पूर्ण होणार नाही त्यांचे नाव पात्र यादीतून वगळले जाऊ शकते असे संकेत प्रशासनाने दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. बघा, आता डायरेक्ट जिल्हा अधिकाऱ्यांना हे अधिकार दिलेले आहेत, त्यांना कडक आदेश दिलेले आहेत जिल्हा अधिकाऱ्यांना की ज्यांची KYC झालेली नाही त्यांना डायरेक्ट त्यांचा हप्ता थांबवा, त्यांचं नाव पात्र यादीतून काढा, वगळून द्या, असं इथे प्रशासनाने संकेत दिलेले आहेत. ओके, त्यामुळे KYC मी तुम्हाला रोज सांगत होतो KYC करा, KYC करा, KYC करा असं मी तुम्हाला रोज सांगतो, परंतु भरपूर बहिणींनी KYC केले नाही, त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं. आता ज्यांचे बाकी असेल त्यांनी करून घ्या, टाईम असेल आता करून घ्या, नाहीतर मग हप्ता तुमचा बंद होईल. मी तुम्हाला रोज सांगत आहे त्याबद्दल. चला ठीक आहे, ही माहिती समजली. तर या कारणास्तव 40 ते 35 किंवा 40 लाख बहिणींचा हप्ता बंद होऊ शकतो या अभावी, या कारणामुळे. ठीक आहे, ही माहिती समजली. चला आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झाले त्याबद्दल माहिती बघा. चला आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती. पहिले लाडकी बहीण योजनेशी संबंधित 5 महत्त्वाच्या घडामोडी आपण समजून घेणार आहोत. 5 घडामोडी समोर आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेशी संबंधित. हे बघा, त्यामध्ये एक फॉर्म पुन्हा सुरू होण्याचे पण चान्सेस वाढलेले आहेत, त्याबद्दल पण अपडेट आहे. हो,
जरी ज्या बहिणी नवीन असतील, ज्यांनी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरला नसेल, त्यांच्यासाठी पण माहिती आहे बघा. पहिली माहिती बघा, प्रलंबित अर्जाचा वेगवान निपटारा. KYC रखडलेल्या महिलांच्या घरी जाऊन किंवा अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. म्हणजे यासाठी अंगणवाडी सेविका तुमची आता मदत करणार आहेत KYCसाठी. 31 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर 2 बघा, हप्त्यात वाढ होण्याची शक्यता. नवीन वर्षात वाढती महागाई पाहता लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयाच्या हप्त्यात वाढ करण्याबाबत सरकार दरबारी हालचाली सुरू आहेत. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत यावर मोठा निर्णय होऊ शकतो. हे बघा, एकनाथजी शिंदे साहेबांनी पण बोललेलं आहे की आम्ही 2100 रुपये देऊ लवकरच. तर 1500 ऐवजी 2100 रुपये तुम्हाला मिळू शकतात, कारण महागाई पाहता, पुढील वर्षाच्या महागाई पाहता, त्यामुळे तुमचा हप्ता वाढू शकतो बहिणींनो. 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये मिळू शकतात, परंतु त्या संदर्भात निर्णय अजून बाकी आहे. पुढे बघा 3, बँक खाते आणि DBT समस्या. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो, मात्र प्रत्यक्षात पैसे दिसत नाहीत. अशा महिलांनी बँकेत जाऊन आपले खाते आधारशी लिंक करून DBT सक्रिय करणे अनिवार्य आहे. तुम्हाला बघा, हप्ता आल्यावर सर्व बहिणींना मेसेज येतो. तुम्हाला येत नसेल मेसेज तर तुम्ही बँकेत जाऊन तिथे मोबाईल नंबर वगैरे आधार लिंक करा तुमच्या बँकेशी. ओके. 4 बघा, आता 4 तर नवीन नाव नोंदणीसाठी पोर्टल. हे बघा, अद्याप या योजनेपासून वंचित असलेल्या महिलांसाठी सरकार पुन्हा एकदा नवीन पोर्टल सुरू करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून सुटलेल्या पात्र बहिणींना अर्ज करता येईल. हे बघा, भरपूर बहिणींनी फॉर्म भरला नाही त्यावेळी आणि त्यांना आता पछतावा होत आहे. तर अशा बहिणींसाठी पण फॉर्म पुन्हा सुरू होऊ शकतात आणि या संदर्भात पण विचार चालू आहे. फॉर्म पुन्हा सुरू होऊ शकतात. तर फॉर्म जरी पुन्हा सुरू झाले तर तुम्हाला अर्ज भरता येईल. तुम्हाला फॉर्म लाडकी बहीण योजनेसाठी भरता येईल, ज्यांनी भरलेला नाही त्यांच्यासाठी. ओके, या संदर्भात चालू आहे. बघू आता, विचार चालू आहे. या संदर्भात निर्णय झाल्यावर मी सांगतो तुम्हाला तसं. ठीक आहे. आता 5 बघा, चला 4च आहेत डेडलाईन. ठीक आहे, जेवढी माहिती होती तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितली. ते 5 बोललेलं होतं, परंतु 4च आहेत त्या डेडलाईन. ओके, ठीक आहे, ही माहिती समजली. आता बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. इथे तुम्ही ज्या माहितीच्या आतुरतेने वाट बघत आहेत ती माहिती सांगतो. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना तब्बल 3 हप्त्याचा म्हणजेच 4500 रुपयाचा लाभ मिळणार असल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे. आता ही माहिती समजून घ्या. पहिले काय माहिती आहे, तर मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार असून त्यानंतर मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते देण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा होणार आहे. आता बघा, इथे काय म्हटलेलं आहे बहिणींनो, की नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे पुढील आठवड्यात, म्हणजे तो वेळ आता त्याची झालेली आहे. कारण आता ज्याप्रमाणे बोलण्यात आलं होतं की पुढील आठवड्यात, तर तो आठवडा आलेला आहे आणि अखेरकार तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणे सुरू झालेलं आहे. मेसेज चेक करा. जरी आला नसेल हप्ता तर कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येतील, कारण काही बहिणींना हप्ता येणे सुरू झालेला आहे. तुमच्या खात्यामध्ये पण 1-2 तासात येऊन जातील. जरी नाही चालेल तर पुढील 1-2 दिवसात येऊन जाईल. ओके, 1500 रुपये येतील पहिले हे नोव्हेंबरचे, आणि त्यानंतर मकर संक्रांतीपूर्वी लगेच तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये पण जमा होणार आहेत. अजून सुरू झालेले नाही, परंतु 3000 रुपये पण येतील. आणि हे 3000 रुपये डिसेंबर आणि जानेवारीचे असणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? 3000 रुपये जे आहेत हे डिसेंबर आणि जानेवारीचे असणार आहेत. हे पैसे पण तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी माहिती होती राज्यातील सर्व बहिणींसाठी. ओके, आणि बघा, नवीन फॉर्म पण सुरू होऊ शकतात, त्याबद्दल चालू आहे हालचाली. बघू, फॉर्म जरी सुरू झाले आणि शासनाला विनंती पण आहे आपली, भरपूर बहिणींनी फॉर्म भरले नाहीत. बघा बहिणींनो, तुमच्यापैकी कोणी फॉर्म भरला नसेल त्यांनी कमेंट करून सांगा मला. कोणी कोणी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला नाही आणि ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी कमेंट करून सांगा. ओके, चला ठीक आहे. हप्ता येणे सुरू झालेला आहे. नोव्हेंबरचा हप्ता येणे सुरू झालेला आहे. चेक करा मेसेज. 1500 रुपये येणे सुरू झालेले आहेत. 1500 आल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये 8 दिवसानंतर अजून 3000 रुपये जमा होणार आहेत बहिणींनो, अशी माहिती आहे सध्या तरी.
जी माहिती होती ती माहिती तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे, एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती समजून सांगितली. चला आता टॉप बातम्या, कामाच्या बातम्या आणि तुम्हाला बोललो तो 24,000 रुपये संदर्भात अपडेट, ती अपडेट तुम्हाला आता पुढे पाहायला भेटेल. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती आपण आता इथे समजून घेऊया. बघा आता टॉप बातम्या. लाडक्या बहिणींनो, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगितली, बरोबर. आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहितीकडे लक्ष देऊन ऐका. या टॉप बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत. 24,000 रुपये संदर्भात मी बोललो होतो तुम्हाला. सोनं पुन्हा चमकलं, 10 तोडे सोनं 24,000 रुपयांनी महागलं. 18, 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर किती आहेत? सोन्याचे आजचे भाव तुम्हाला सांगतो मी. हे बघा, 24,000 रुपयाने वाढ झाली, महाग झालं सोनं 24,000 रुपयाने. तर हेच ते 24,000 रुपये जे मी तुम्हाला बोललो सुरुवातीला. तर हे 24,000 रुपयांनी वाढ झालेलं आहे 10 तोडे सोनंमध्ये. 10 तोडं सोनंमध्ये 24,000 रुपयाची वाढ झालेली आहे. चला समजून घेऊया त्याबद्दल माहिती. सलग दुसऱ्या दिवशी सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. 24 कॅरेट, हे बघा 24 कॅरेटचे 10 तोडे सोनं 24,000 रुपयांनी महागले. 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली. चांदी प्रति किलो 4,000 रुपयांनी महागली. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सोनं चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोनं चांदीने भाव खाल्ला आहे. सोन्याचे दर कमी होण्याची ग्राहक वाट पाहत होते, पण सोन्याचे दर कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. आज सोनं चांदी खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण बघा, 24 कॅरेटच्या 1 तोडा सोन्याच्या दरामध्ये 2400 रुपयांनी वाढ झाली आहे. तर 1 ग्रॅम चांदीच्या दरात 4 रुपयांनी वाढ झाली आहे. आज जर तुम्ही सोनं चांदी खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटच्या 1 तोडा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या. हे बघा, गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार आज 24 कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेटच्या 1 तोडा सोन्याच्या, तर 1 तोडा बोलत आहे बरं मी, 1 तोडा सोन्याच्या दरात 2400 रुपयांनी वाढ झाली आहे. 24 कॅरेटचे 1 तोडा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला 1,38,550 रुपये खर्च करावे लागणार आहेत. बघा सोन्याचे भाव किती गेले. तर 24 कॅरेटच्या 10 तोडा सोन्याच्या दरामध्ये तब्बल 24,000 रुपयाने वाढ झाली आहे. बघा, हे ते 24,000 आहे जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो. तर 24,000 रुपयाने वाढ 10 तोड्या सोन्यामध्ये झालेली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला 13,85,500 रुपये खर्च करावे लागणार आहेत 10 तोड्यासाठी, सांगतोय मी. ओके, चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. आता ही बातमी नंबर 1 होती. बातमी नंबर आता आपण 2 बघणार आहोत. पहा, चला बातमी नंबर 2 बघा. शेतकरी भाऊसाठी सर्वात मोठी बातमी. शेतकरी भावांसाठी बघा, बँकेत न जाता शेतकरी भावांना आता मिळणार कर्ज. शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी असून बँकेत न जाताही त्यांना आता पीक कर्ज मिळणार आहे. जनसमर्थक पोर्टलवर सर्वप्रथम शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. त्यानंतर कर्ज मागणीचा अर्ज केल्यानंतर संबंधित बँकेकडे कर्जदाराचे अर्ज ऑनलाईन जातील. ओके, त्यानंतर त्वरेने त्वरित कर्ज मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेला बळीराजाला दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी अनेकदा बँकेची पायरी चढावी लागते. बँका कर्ज प्रकरणाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून त्याची व्यवस्थित पूर्तता करण्याची सूचना देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी शासनाने आता
जनसमर्थक पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलवर कर्जदाराने नोंदणी करावी. हे बघा, त्यानंतर कर्ज मागणीविषयक अर्ज ऑनलाईनच भरावा. दरम्यान शेतकऱ्यांकडून ई सेवा व सेतू सुविधा केंद्रात पीक कर्ज मागणीचा अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे भरून घेण्यात येत आहेत. संबंधित इच्छुक पात्र कर्जदार शेतकऱ्यांना 1 तासात कर्ज मंजुरी मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. शासनाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात हा प्रयोगशील उपक्रम सुरू करण्यात येत आहे. विशेष तपशील. हे बघा, जनसमर्थक या नावाने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या फॉर्मर ID, आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक आदी संकलित करून त्यानुसार पात्र प्रस्ताव बँकाकडे कर्जासाठी पाठविण्यात येणार. कागदपत्रांची पडताळणी करूनच बँकेकडे ऑनलाईन प्रणालीचे कर्ज प्रकरण जाणार असल्याने बँकांना आता कर्ज नाकारता येणार नाही. ओके, तर अशी ही बातमी होती शेतकरी भावांसाठी कर्ज संदर्भात. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत. एवढी शेवटची बातमी बघा, कामाची बातमी आहे, पहा. चला, आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत. बातमी नंबर 3. बातमी नंबर 3 आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 9 दिवसात लागू होणार 8वा वेतन आयोग. किती वाढणार तुमचा पगार? चला जाणून घेऊया या बातमी रिपोर्टमध्ये. 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे. बघा, 7वा वेतन आयोग हा 31 डिसेंबर रोजी संपणार आहे 2025. 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. बघा, नवीन वर्षात 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित. केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. हे बघा, 31 डिसेंबर 2025 रोजी 7व्या वेतन आयोगाचा कालावधी औपचारिकपणे संपत आहे. यामुळे 8व्या वेतन आयोगाबद्दल अपेक्षा वाढत आहेत. केंद्र सरकारने ऑक्टोबर 2025मध्ये 8व्या वेतन आयोगाचा संदर्भ अटींना मान्यता दिली आहे. दरम्यान आयोगाला वेतन, भत्ते आणि पेन्शनबाबतच्या शिफारशी सरकारला सादर करण्यासाठी सुमारे नोव्हेंबर 2025 पासून सुमारे 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. सरकारी कारभाराची परंपरा आपण पहिली तर वर्षाच्या सुरुवातीपासून नवीन वेतन प्रणाली लागू केली जाते. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन प्रणाली लागू केली जाईल असा अंदाज आहे. परंतु त्या दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार वेतन आयोग लागू होणे आणि वाढवून पगार मिळण्याच्या वेळेत मोठा फरक असतो. हे बघा, तर 7व्या वेतन आयोगादरम्यान ही अशीच परिस्थिती उद्भवली होती. जानेवारी 2016 पासून हा पगार लागू करण्याचा विचार करण्यात आला होता, परंतु जूनमध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्यानंतरच नवीन पगार आणि थकबाकी मिळण्यास सुरुवात झाली. पगार किती वाढेल? आता हा सर्वात महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचा तुमचा प्रश्न म्हणजे पगार किती वाढेल 8व्या वेतन आयोगानुसार. तर 8व्या वेतन आयोगाअंतर्गत पगार किती वाढू शकतो असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अद्याप कोणतेही अधिकृत आकडे नाहीत, परंतु मागील आयोगाच्या आधारे अंदाज लावले जात आहे. 6व्या वेतन आयोगाने सरासरी 40% वाढ दिली, तर 7व्या वेतन आयोगाने सुमारे 23-25% वाढ दिली. यात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. 8व्या वेतन आयोगाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार 20% ते 35% वाढ होण्याची शक्यता आहे. आलं लक्षात? तर अशी ही बातमी होती 8व्या वेतन आयोगासंदर्भात. चला, बातमी समजली, पुढील माहिती समजून घ्या. तर आज आपण या व्हिडिओमध्ये
संपूर्ण माहिती समजून घेतली. आजच्या टॉप बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत त्या बातम्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्हाला पाहायला मिळाल्यात का अशा बातम्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या? आता भेटणारच नाही तुम्हाला अशा न्यूजमध्ये कोणत्याही बातम्या, फक्त मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे आपले चॅनलचे व्हिडिओ हे एकदम भारी असतात आणि एकदम युनिक नवीन असतात. त्यामुळे आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. ओके, सर्व माहिती, सत्य माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जरी तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल ना तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटेचं बेलायकन प्रेस करा. ऑल नावावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. जी बातमी येते, जी माहिती येते तीच माहिती तुम्हाला सांगतो मी. वेगळं काही तुम्हाला नवीन सांगत नाही किंवा असं नाही की आपण काही उडवाउडवी आपल्या चॅनलवर होत नाही. जी वरून माहिती आहे आपल्याकडे तीच माहिती सांगतो आणि सत्य माहिती आपल्या चॅनलवर मिळते. तुम्हाला दावा वगैरे कुठलाही आपल्या चॅनलवर होत नाही आणि होणार पण नाही आणि आपल्या चॅनलवरती कोणत्याही व्हिडिओमध्ये दावा केला जात नाही. धन्यवाद. यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे की यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त इम्प्रेशन द्या, या व्हिडिओला व्हायरल करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.